नमस्कार मंडळी, आज महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। ज्वारीचं धिरडं मऊ तोंडात टाकले की असंच विरघळतं आणि याच्यासोबत आंब्याचा रस, वाह काय लागते ना खायला। चला तर मग पाहूया ज्वारीचे धिरडे कसे करतात। ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे एक बाउल ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर एक बाउल गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तुम्ही याच्यात तांदूळाचं पीठ सुद्धा यूज करू शकता। एक वाटी बेसन, चवीनुसार मीठ, एक चमचा जिरं पावडर, एक चमचा लाल तिखट, हळद आपण याच्यात हलकासा कलर येण्यासाठी टाकूयात। त्यानंतर थोडं पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यावर याचे काटा काढून आपण याला पातळ करून घेऊयात। त्यानंतर 10 ते 15 मिनिटं आपण याला भिजू घालून ठेवून देऊयात। चला तर 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता धिरड्याचं सारण छान प्रकारे भिजून तयार आहे। चला तर मग धिरडे बनवून घेऊयात। धिरडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पॅन गरम करून घेतलं आहे, त्याच्यावर ऑइल लावून घेऊयात। त्यानंतर धिरड्याचे पीठ आपण पॅनवर थोडं टाकून घेऊयात आणि त्याच्यावर ऑइल लावून घेऊयात। धिरडे हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला होऊ देऊयात। चला तर मग आपले क्रिस्पी आणि छान प्रकारे झालेले गरम गरम धिरडे तयार आहेत। चला तर मग गरम गरम ज्वारीचे धिरडे आणि आंब्याचा रस तयार आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।